हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. तर मित्रांनो, तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आपण इथे टेक्निकल ॲनालिसिस करणार आहे 3 स्टॉकसाठी. नेक्स्ट वीकमध्ये काय परफॉर्म करतील हे बघूया आपण. तर आपले जे 3 स्टॉक आपण शॉर्टलिस्ट केले तर ते आहेत HDFC बँक, ॲक्सिस बँक आणि रिलायन्स. या 3 स्टॉकमध्ये आपण आज टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बघूया HDFC बँकमध्ये. तर HDFC बँक मध्ये मी या अगोदरही व्हिडिओ बनवलेला होता. HDFC बँकमध्ये 1646च्या खाली एक मी बेरिश व्ह्यू आहे माझा, आणि तिथनं आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. मार्केट त्या लेवलच्या खालीच ट्रेडिंग करत आहे. तर बघूया आपण ह्या HDFC बँकने याच्या अगोदर कुठे रिजेक्शन घेतलेलं आहे, कुठे सपोर्ट घेतलेलं आहे, आपण ते चेक करूया मोठ्या टाईम फ्रेममध्ये. जर आपण वीकली टाईम फ्रेममध्ये गेलो मित्रांनो, तर तुम्ही इथे बघू शकता. तर ही जी 1720ची जी लेवल आहे, कंटिन्युअसली तिथे आपल्याला रिजेक्शन बघायला मिळत आहे. तुम्ही जर बघाल इथे एकदा, हे बघा इथे एकदा, देन परत इथे एकदा आपल्याला रिजेक्शन बघायला मिळाले. त्यानंतर अजून परत इथे, आणि आता रिसेंटली जो रिजेक्शन घेतलेला आहे सेम लेवलला, इथे रिजेक्शन घेतल्यामुळे जवळजवळ 4 वेळेस ह्या लेवलला मार्केट आलं आहे. तिथनं शार्प फॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि आत्ता पण रिसेंटली सेम तिथेच रिजेक्शन घेतलेलं आहे मार्केटने, आणि एक बेरिश व्ह्यू आपल्याला तिथे बघायला मिळतो आहे. 1646 ही एक इम्पॉर्टंट लेवल होती, रेजिस्टन्स लेवल, ही सपोर्ट लेवल होती. ती ब्रेक झाली, त्याखाली मार्केट ट्रेंडिंग म्हणजे ट्रेड करत आहे. ओके, तर माझ्यासाठी आता HDFC बँक पूर्णपणे बेरिश व्ह्यू आहे माझा. यामध्ये मी कुठल्याही प्रकारे बाईंग नाही करणार. यामध्ये मी सेलिंगच्याच अपॉर्च्युनिटी बघणार आहे. तर जर HDFC बँक इथनं जर खाली आला तर त्यासाठी सपोर्ट लेवल जी आहे पहिली, ती 1556ची आहे, आणि नंतर जी आहे ती 1480ची आहे. तर माझा जो व्ह्यू आहे साधारण HDFC बँक हा 1480पर्यंत यायलाच पाहिजे. ओके, तर बघूया आपण HDFC बँकमध्ये काय होतं आहे मंडेपासून. आणि HDFC बँकची ह्या संडेला रिझल्ट पण आहेत क्वार्टरली. तो माझ्या मते तर ते रिझल्ट बॅडच येतील, आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला मंडेला बघायला मिळेल. ओके, कारण की जो ऑलरेडी HDFC बँक लास्ट वीकपासून निगेटिव्ह झालेला होता, पण एक त्याला ट्रिगर हवा होता खाली येण्यासाठी, पण अजून तसा काही मार्केटमध्ये न्यूज नव्हती. त्यामुळे आता ट्रिगर पॉईंट हा संडेला आहे. संडेला त्यांचा क्वार्टरली रिझल्ट आहे. बघूयात तो क्वार्टरली रिझल्ट कसा आहे. तो मे बी तो निगेटिव्हच असणार आहे, आणि मार्केट मंडेला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. ओके, देन आता आपण बघूया ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकमध्ये जर तुम्ही बघाल तर मी इथे एक डेली टाईम फ्रेममध्ये ट्रेंड लाईन काढलेली आहे. ओके, तर त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतो आहे इथे. तर हा जो ब्रेकआउट झालेला आहे, तर त्यामुळे आपल्याला मंडेला ॲक्सिस बँकमध्ये पण एक शार्प फॉल बघायला मिळेल. तर मग आपल्याला यामध्ये पण आपल्याला बाईंगचा व्ह्यू ठेवायचा नाही, कारण आपल्याला फक्त सेलिंगची अपॉर्च्युनिटी शोधायची आहे ॲक्सिस बँकमध्ये पण. ओके, तर ॲक्सिस बँकसाठी आपलं फर्स्ट जे टार्गेट असेल ते 1260 असेल. नंतरचं जे टार्गेट असणार आहे ते 1194चं असणार आहे. ओके, तर असे 2 लेवल आहे, आणि आपल्याला फक्त सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायची आहे ॲक्सिस बँकमध्ये. ओके, यामध्ये कोणीही बाय करायचं नाही. देन आपण आता रिलायन्समध्ये बघूया. रिलायन्सचं जर बघितलं तर आपण रिलायन्सचा एक हावरली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर हे एक पूर्ण कन्सॉलिडेशन फेज होता रिलायन्सचा. ओके, जर आपण यावरती 1 मिनिट मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. ही जी आहे इथे, ही एक लेवल होती. 1 मिनिट, हे काहीतरी वेगळंच येत आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मी तुम्हाला सांगतो, ह्या ज्या लेवल्स होत्या आपल्या, तुम्ही बघितलं हा एक कन्सॉलिडेशन फेज होता रिलायन्समध्ये.
पूर्ण मार्केट तिथे मूव्ह होत होतं. जवळजवळ जर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर साधारण किती दिवसापासून बघूया आपण, मार्केट त्याच लेवलमध्ये 3, 6, 9, 10, 11, 12 जवळजवळ 12 दिवसापासून मार्केट त्याच ह्या बॉक्समध्ये होतं, ह्या लेवलमध्ये होतं. 3206 आणि 3110 ह्या लेवलमध्ये होतं. आता तिथे आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळतो आहे. आणि रिलायन्समध्ये मी पूर्णपणे आता बेरीज झालेलो आहे. यामध्ये पण मी बाईंगची अपॉर्च्युनिटी नाही बघणार, मी फक्त आणि फक्त सेलिंग अपॉर्च्युनिटी बघेल. आणि माझं जे टार्गेट असणार आहे रिलायन्समध्ये ते 3000पर्यंत असणार आहे. इथनं जर मार्केट इथनं फॉल स्टार्ट झाला 3110पासून तर ते 3000पर्यंत यायला पाहिजे. ओके, तर मी इथे फक्त आणि फक्त सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघणार आहे रिलायन्समध्ये, कारण की तर कन्सॉलिडेशनचा पण ब्रेकआउट आहे. जर तुम्ही बघाल तर इथे एक आपल्याला हे डबल टॉप टाईप पण आपल्याला इथे बघायला मिळतं आहे डेली टाईम फ्रेममध्ये. ओके, पण बघूया 1 मिनिट. जर आपण बघितलं इथे मार्केट इथनं असं डबल टॉपचा पण झालेला आहे, त्याचा पण या नेकलाईनचा पण ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. ओके, रिलायन्समध्ये तर रिलायन्सचं जे आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे ते 3000 असणार आहे. नंतर आपण स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत. ओके, तर साधारण आपल्याला ह्या तिन्ही स्टॉकमध्ये एक सेलिंगचा व्ह्यू आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो नेक्स्ट वीकसाठी. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी मिळतात सेलिंगसाठी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे टेक्निकल ॲनालिसिस माझा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच रेग्युलर टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला या चॅनलवर मी गॅरंटी देतो भरपूर काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.